तर जय महाराष्ट्र भावांनो, आपण चाललो होतो माती भरायला. असं माती भरायची होती आपल्याला रायपूरची. रस्ता तर एवढा दलिंदर होता, तुम्ही रस्ता बघू शकता. एवढा भयान रस्ता, दोन्ही जंगल, काहीच नाही तिथे ढेकळं. त्यांना गोडाऊन असं बनेल होतं डायरेक्ट एक खलखुऱ्यामध्ये. आव ना जाव म्हणलं काय आता भरायला लागन. आलो भाऊ गोडाऊनला, एका बरंच गोडाऊनला आलो. लावली गाडी, पण लेबरचा काही पत्ता नव्हता. म्हणलं कधी भरते पाहू आपण. मागं जाऊन मागं आलो तर पाप एवढी खान धूळ, एवढा वास माराच ते केमिकलचा. काही खतरनाक, काही विषय नाही. डायरेक्ट आता भरीन तवा भरीन बसलो बुवा असंच टाईमपास करीत. दिवस माळून गेला पण त्यांना काही भरली नाही गाडी. मग म्हणलं पाहू वाट कवशी भरत्या. अशी तशी लावली आपली गाडी भरायला. म्हणलं आता काय रिबीटमध्ये गाडी भरून देईन. पण काय रिबीटमध्ये भरायला 4च लेबर होते. रात्रीचे 12 वाजले, पाऊस चालू होऊन गेला, लाईट गेली. म्हणलं आता काही खरं नाही, आज काही भरत नाही गाडी. बरं जेवायला काही नाही, आता इलाज नाही राहिला. म्हणलं आता करावं काय. बसलो बघ तसंच वैतागवाडीमध्ये मोबाईल पाहत. आपण तर मग काय रात्री आपण डायरेक्ट झोपून घेतलं होतं. आपण सकाळी उठलो मग ब्लॉग घेतला. म्हणलं आता सकाळी उठून ब्लॉग घेऊ. मस्त संबलपूरमधून बाहेर आलो होतो, तिथं उठलो होतो आपण संबलपूरला. आपण पुढं चालत होतो मस्त पांगाट, विशेष नाही. त्यात एक बंगाली आणि आपली जालन्याची गाडी होती. एवढा भयान ॲक्सिडेंट झाला समोर. काही विषय नाही, डायरेक्ट पूर्ण शो कॅबिन प्रेस होईल होतं. का खतरनाक. आपली MH-21 गाडी, तिचं थोडं कमी नुकसान आहे, पण ते समोरच्या गाडीचं जास्त नुकसान आहे. MH-21 पाहू शकतो तुम्ही, नंबर तिचावाला. ही रॉंग साईड येईल होती गाडी, इकून या साईडनं. मग काय सोयल्याला आलो जेवण करायला. जेवण झालं, डायरेक्ट निघलो. आता निघा रस्त्यानं. आपल्याला 5 वाजायला बोलेले, 5 वाजता गेलं नाही तो गाडी खाली करणार नाही. आलो डायरेक्ट रायपूरला, खाली करायला लावली. लेबर येत होती तर लगे पहा तुम्ही आता POP ये POP नवीन पट्ट्या बिट्ट्या, एकदम हाय क्वालिटीच पट्ट्या होत्या, एकदम खतरनाक, विशेष नाही. मग काही इकून तिकून आले लेबर, लावली आपली गाडी खाली व्हायला. म्हणलं आता निवांत कार्यक्रम, आता काही विषय नाही. मस्त तोंडात पाय धुईल होते आपण. म्हणलं आता ओक्केम थँक्यू. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.